हा टॉपिक डेथ ऑफ पार्टनर, परत त्याला नाव रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म येणारच. ते 3 टॉपिक नाहीत, ऍडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ. रिकॉन्स्टिट्यूशन का होतं, कारण पार्टनरशिप डेट मध्ये बदल करावा लागतो, रेशो बदलतो, त्यानंतर त्यांचे जे अग्रीमेंट असतात, प्रॉफिट शेअरिंग रेशो काय असेल तो बदलतो. एक महत्त्वाच्या गोष्टी बदलत असल्यामुळे रिकॉन्स्टिट्यूशन, पुनर्रचना, पार्टनरशिपची पुनर्रचना. ऍडमिशन मध्ये कसं होतं, 2 पार्टनर एक्झिस्टिंग होते, एक न्यू येत होता. म्हणजे रेशो ओल्ड रेशो 3:2 असेल तर न्यू रेशो 3:चा होणार. आता इथे डेथ मध्ये काय होणार, मुळात रेशो 3:चा असणार, 3:2:1. त्यातला जर हा गेला असेल, एक्सपायर झाला असेल, तर न्यू रेशो काय येणार त्यांचा 3:1 येणार. म्हणजे इथे एक पार्टनर कमी होतो डेथ ऑफ पार्टनर मध्ये. रिटायरमेंट मध्ये पण कमी होतो. म्हणजे रिकॉन्स्टिट्यूशन म्हणायचा अर्थ कारण एवढंच की रेशो बदलतो, मग त्यामुळे पार्टनरशिप डेट मध्ये फरक करावा लागतो, बदल करावा लागतो. आणि हे करत असताना तुम्हाला रिव्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्स आणि लायबिलिटीज करावं लागतं. रिव्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्स अँड लायबिलिटीज म्हणजे ऍप्रिशिएशन, डिप्रिशिएशन, आरडीडी यांचा विचार करून परत प्रॉफिट काढायचा आणि त्याच्यावरने ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ ठरवायचं. यासाठी हे रिकॉन्स्टिट्यूशन शब्द वापरलाय. पुनर्रचना, भागीदारी संस्थेची पुनर्रचना. आता डेथ ऑफ पार्टनर, या डेथ ऑफ पार्टनर मध्ये कसं होतं, मुळात 3 पार्टनर असतात किंवा 4 पार्टनर असतात, त्यातला एका पार्टनर एक्सपायर होतो. मग आता पुढे जाताना रिमेनिंग पार्टनर्स किती होणार, 1 न कमी होणार. जे असतील 3 असतील तर 2 होणार, ऑलरेडी 4 असतील तर 3 होणार, कारण एक पार्टनर एक्सपायर झाला ना, म्हणजे इथं रेशो चेंज होतो. आता ह्याच्यात गेन रेशो हा एक प्रकार कशामुळे आला, समजा 3:2:1 मध्ये ए, बी आणि सी, बी डाईड झाल्यावर त्याचा शेअर त्याला देऊन टाकला, त्याचा शेअर त्याच्या एक्झिक्युटिव्हला आपण दिला. मग त्याच्या पुढच्या वर्षापासून प्रॉफिट किती जणात वाटायचे, त्याच्या पुढच्या वर्षापासून दोघात वाटायचे. म्हणजे एक जण गेल्यामुळे बाकीच्या दोघांना काय होणार, गेन होणार. कारण शेअर तिघात, हे बघा आजपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट तिघात वाटत होता, ती इथून पुढे दोघात वाटायची, तर ते तिसऱ्याचा शेअर पण कोणाला मिळणार, ह्या दोघांना मिळणार ना, त्यामुळे ह्यांचा गेन होणार. त्यामुळे इथं गेन रेशो ह्या टॉपिक मध्ये आला. ऍडमिशन मध्ये सॅक्रिफाइस रेशो का आला, हे एकमेकात का जात नाहीत. तिथं काय झालं, न्यू पार्टनरला घेतल्यामुळं ओल्ड पार्टनर्सना सॅक्रिफाइस करावं लागलं, त्याग करावा लागला. ओल्ड पार्टनर्सना आपला थोडा हिस्सा त्यांना द्यावा लागणार ना नवीन पार्टनरला. इथं काय झालं, तो एक्सपायर झाल्यामुळे किंवा रिटायर झाल्यामुळं जे रिमेनिंग पार्टनर्स आहेत त्यांना गेन झाला, त्यांना फायदा झाला. इन फ्युचर त्यांना फायदा झाला, त्यामुळे इथं गेन रेशो येतो. इन ऍडमिशन सॅक्रिफाइस रेशो येतो. कुठेतरी येईल ते तसं, ऍडमिशन मध्ये सॅक्रिफाइस रेशो आणि रिटायरमेंट डेथ मध्ये गेन रेशो येतो. लक्षात ठेवा, ते दोघं गेल्यावर, रिटायर झाले किंवा डेथ झाल्यामुळं ओल्ड इतर पार्टनर्सचा काय होतो, गेन होतो, म्हणून इथं गेन रेशो येतो. एवढा भाग इथं ठीक आहे. ह्याच्यामध्ये बाकी काही नाही, फक्त गुडविलची ट्रीटमेंट परत नीट बघा. इथं आहेच कचकच, केस 1 केस 2 दिली आहे बघा, नीट लिहून दिली आहे. तुम्ही प्रॉब्लेम मध्ये इफ गुडविल अपीअर्स इन दी बॅलन्स शीट, तुम्ही बेसिक काय लक्षात ठेवा माहिती आहे, गुडविल त्रास देणार. इफ गुडविल अपीअर्स इन दी बॅलन्स शीट आणि इफ गुडविल नॉट अपीअर्स इन दी बॅलन्स शीट, असे केस 1 केस 2 आहे बघा. आता वाचत बसू नका, आता ऐकायचा दिवस आहे. हा झालं, हे 2 केस आहेत, ते गुडविल वर लक्ष ठेवा आणि शेअरिंग प्रॉफिट वर लक्ष ठेवा. ते बाय पीएल सस्पेन्स, टू पीएल सस्पेन्स कॅल्क्युलेशन घेतले ना आपण, कॅल्क्युलेशन 3रं शिकवलं बघा, त्याच्या तिथे एक लक्ष ठेवा. कॅल्क्युलेशन बेस्ड टॉपिक आहेच, मी त्याच्यावरच भर देणार आहे. हा आता आपल्याला काय करायचं आहे, एकूण तुम्हाला या टॉपिक मध्ये काय काय विचारतो पुन्हा सगळं, हे फर्स्ट लेक्चर आहे. एक रिव्हॅल्युएशन अकाउंट, दुसरं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कंप्लीट टॉपिक काय आहे, मग यातला हा मी पार्ट शिकवणार आहे. तिसरं कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, आणि चौथं काय येणार, बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला असं म्हणू का, बॅलन्स शीट ऑफ रिमेनिंग पार्टनर्स किंवा बॅलन्स शीट ऑफ सर्व्हायव्हिंग पार्टनर्स, जे राहिलेले पार्टनर्स आहेत त्यांची बॅलन्स शीट. म्हणजे बॅलन्स शीट मध्ये किती जणांचं नाव येणार, आता मुळात 3 जण आहेत आणि एक गेला, तर बॅलन्स शीट मध्ये दोघांचं नाव येणार. लक्षात ठेवा. आता इथं लक्षात, हा हे ऍक्च्युअल शेअर सोडवायचं आहे ऍक्च्युअल. पण मी सुरुवात कशी करणार आहे माहिती आहे का, मुद्दाम ह्याच्यावर भर देण्यासाठी फक्त रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि डिसीज्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एवढंच शिकवणार. एक वेळ रिव्हॅल्युएशन अकाउंट पण काढणार नाही, कारण त्यांनी रिव्हॅल्युएशनचं प्रॉफिट तयार दिलाय. मग रिव्हॅल्युएशनचं प्रॉफिट तयार दिला असेल, फक्त ह्याचा शेअर काढायचा. शेअर म्हणजे आता ह्याचा शेअर काय येणार, हा गेलाय म्हणजे शेअर काय येणार 2/6. लक्षात येते ना, मधला गेलाय 2/6. 2/6 म्हणजे 2 के बे 3 1/3 आणि लहान
आणि लहान करता येतं त्याला 1/3 जमेल तेवढं लहान करायचं, तेवढंच तुम्हाला कॅल्क्युलेशनला सोपंच आहे. म्हणजे तुम्हाला आता इथं सध्या कॉन्सन्ट्रेशन कशावर करायचं आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि डिसीज्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, म्हणजे असा सिंगल कॉलम काढायचा. आणि त्याच्या एक्झिक्युटरला किती पैसे द्यायचे, एक्झिक्युटर म्हणजे कोण, वारसदार, त्याच्या वारसदाराला किती पैसे द्यायचे ती इथं अमाऊंट येणार आहे ती शोधायची बस. आणि ती आपल्या आन्सर प्रमाणे मॅच झाली की पास होते आपल्या आन्सर की मध्ये. एवढं सध्या कॅल्क्युलेशन घेणार आहे, कारण जवळजवळ कमीत कमी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये 3 तरी कॅल्क्युलेशन असणार आहे, कमीत कमी 3, जास्तीत जास्त किती पण जास्तीत जास्त. दुसरा मुद्दा, तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपली ओपनिंग डेट ऑलवेज किती असती, 1/4 असती, ऑलवेज 1/4 असती. सी डाईड ऑन, एक्स डाईड ऑन, वाय डाईड ऑन अशी तारीख देतात. आणि ओपनिंग डेट किती असते आपली, 1/4. 1/4 ओपनिंग डेट टू डेट ऑफ डेथ इथपर्यंत तुम्हाला दररोज कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि किती येणार आहे, लेस दॅन 12 मंथ्स असं लक्षात ठेवा. उगीच आपलं 3 मंथ्स 4 मंथ्स म्हणू नका. तो कालावधी किती येणार आहे, 1 वर्षापेक्षा कमी कालावधी येणार आहे. ओपनिंग डेट टू द डेट ऑफ डेथ. मग आता समजा इथं असं करतो, 31 डिसेंबरला गेलाय, बोला अंतर किती होणार आहे, ओपनिंग डेट टू डेट ऑफ डेथ एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. म्हणजे तो बिझनेस मध्ये किती महिने काम केला, 9 महिने काम केलं. 31 डिसेंबर कंप्लीट आहे ना, 9 महिने काम केलं, बरोबर आहे, 9 महिने. अहो तसं कशाला, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, पुढे 3 महिने राहत नाहीत का, टोटल 12 महिन्याचा स्पॅन असतो. मग पुढे 3 महिने राहतात म्हणजे कंप्लीट किती झाली इथेही बघता येते, उलटीकडनं बघता येते अभ्यास. करणारे करतात तसं, पण लक्षात आलं का, पुढे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च राहिलाय म्हणजे कंप्लीटेड महिने किती, 9 महिने. म्हणजे हा माणूस 9 महिने बिझनेस मध्ये राहिल्यानंतर एक्सपायर झालाय. लेस दॅन 1 इयर, लेस दॅन 1 इयर असतं हा पिरियड. आणि ह्याच्यामध्ये ह्याचं कॅल्क्युलेशन कशाला करायचं असतं, ह्याचं बऱ्याच ठिकाणी वापरायचं आहे, शेअर इन प्रॉफिट. शेवटचं कॅल्क्युलेशन केलं बघा, शेअर इन प्रॉफिट. मग त्यावेळेला कसं लिहायचं, 9/12. असं काय लिहायचं, 9/12. 12 महिन्यातले 9 महिने तो बिझनेस मध्ये होता ना, एकूण पिरियड 12 महिने, त्यातला 9 मंथ्स तो बिझनेस मध्ये होता, नंतर एक्सपायर झालाय म्हणून 9/12 लिहायचं. इथं सगळं झालं, हे प्रिपरेशन वगैरे सगळं दिलंय. आता आपल्याला डायरेक्ट पोस्टिंगला जायचं आहे. पोस्टिंगला जायचं, हे काय लिहायचं नाही, काय गरज नाही. हा, आता डिसीज्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंट असल्यामुळे कॅपिटलचा बॅलन्स कॅपिटलच्या क्रेडिटला, कॅपिटल अकाउंट ऑलवेज शोज क्रेडिट बॅलन्स. मग कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाउन, हे पहिलं पोस्टिंग. आता लक्षात कसं ठेवायचं, कॅपिटलच्या क्रेडिटला पोस्टिंग केलं की कॅपिटल वाढतं, कॅपिटलच्या डेबिटला पोस्टिंग केलं की कॅपिटल कमी होतं. त्याचा प्रूफ देऊ तुम्हाला. तुम्ही बँकेत अकाउंट मध्ये पैसे भरल्यावर काय येतो रे मेसेज, सगळं हे नवीन समजतात. क्रेडिटेड शब्द येतो तुम्हाला मेसेज मध्ये, येतो का नाही क्रेडिटेड, आणि तुमचा बॅलन्स काय होतो, वाढतो. आणि तुम्ही एटीएम मधनं पैसे काढल्यावर काय हे येतो मेसेज, तिथंच आहे आपलं अकाउंट डेबिटेड येतं. आणि मग तुम्ही काय करता, हा कितीने कमी झाला, 1500 रुपये विड्रॉ केले, 1500 ने तुझा बॅलन्स काय होणार, कमी होतो. हाच की मग क्रेडिट, तिथं पण क्रेडिटेड म्हणजे बॅलन्स वाढतो, तिथं पण आहे. आणि डेबिटेड म्हणजे बॅलन्स कमी होतं. आणि तुमचा बँक अकाउंट म्हणजे पर्सनल अकाउंटच आहे की तुमचा बँक अकाउंट, मग तिथं जो मेसेज येतो ना तेच आहे, हे वेगळं काही नाही आहे, तेच आहे. बर, आता ही बाजू सुरू करू. इकडची बाजू मुद्दाम असं लिहूनच ठेवलंय मी, जो लायबिलिटी साइडला जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड असेल त्यातला शेअर काढायचा आणि डिसीजड पार्टनरला द्यायचा. त्यात तो जनरल रिझर्व्ह कोणाचा आहे, सगळ्यांचा आहे, सगळ्यांचा आहे, तिघांचा आहे. मग त्यातनं शेअर कोणाचा काढायचा, डिसीजड पार्टनरचा काढायचा. मग त्याचा शेअर त्याला द्यायचा बाय जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड. त्याचा शेअर कसा काढायचा देतो ना, काढूया की आपण. समजा 12,000 आहे, हेच तर शिकवलं नाही ना मी. आणि त्याचा शेअर किती आहे, 1/3 आहे. समजा आपण सगळीकडे 1/3 घेऊ, सोपं. 3 चोक 12 म्हणजे इथं किती येणार, 4,000 येणार. बस एवढं करायचं, लक्षात आलं. त्याचा शेअर त्याला द्यायचा आहे. बाकीच्याचं काय करायचं सध्या आपल्याला नको, ते राहू दे बाजूला. काय करायचं ते आपण ज्यावेळेला कंप्लीट प्रॉब्लेम घेऊ त्यावेळेला बघू. आधी हा एक पार्ट पीस बरोबर येऊ दे, सोडवायला येऊ दे तुम्हाला. नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट लायबिलिटी साइडला प्रॉफिट असतो माहिती आहे का, सांगितलेलं बरं आहे का, लक्षात आहे का. डिझॉल्युशनला झालंय, ऍडमिशनला झालंय. लायबिलिटी साइडला जो पीएल असतो तो सुद्धा ह्याला द्यायचा. मग ह्याचं कॅपिटल तेवढ्यानी वाढणार. त्याला पण असंच बाय पीएल अकाउंट. समजा प्रॉफिट आहे 6,000, तर त्याचा 1/3 म्हणजे किती येणार, 2,000. 3 दोन्ही 6. ते असं आपण कॅल्क्युलेशन करूया खाली. हे सगळं एक 4-5 प्रॉब्लेम नंतर डायरेक्ट तोडली. यांनी काय मागितलं नाही, हे परीक्षेसाठी नाही आहे, हे तुमच्यासाठी झालं. शेअर इन गुडविल. गुडविलचं जे काय आवश्यक आहे ते कॅल्क्युलेशन करायचं
कॅल्क्युलेशन आहे, ते काय आता बोलत बसत नाही म्हणून आधी शिकवून घेतलंय. कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याचा शेअर जे असेल गुडविल मधील हिस्सा तो त्याला द्यायचा. त्याला दिल्यावर त्याचं कॅपिटल काय होणार, वाढणार. बाय गुडविल, बाय गुडविल. इथं काय लिहितोय बघ, नोट. ती जी नोट केली असेल ती नोट इथे घ्यायची. नोट 1, नोट 2, नोट 3 त्याप्रमाणे. नंतर शेअर इन प्रॉफिट. शेअर इन प्रॉफिट म्हणजे कुठला शेअर इन प्रॉफिट, तो जो बिझनेस मध्ये राहिला ना 4-6 महिने, आता मगाशी काढले ते 9 महिने, 9 महिने जो बिझनेस मध्ये राहिला त्या 9 महिन्याच्या प्रॉफिट मधील हिस्सा. मग तो प्रॉफिट कसा ठरवायचा, आपला पास्ट प्रॉफिट किती आहे बघायचा. पास्ट प्रॉफिट म्हणजे माहिती आहे ना, मागील प्रॉफिट. त्याच्या बेसिसवर त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. त्याचंही कॅल्क्युलेशन तुम्हाला 3ऱ्या नंबर मध्ये शिकवलं बघा. कॅल्क्युलेशन प्रॉफिट, दिस इज द पार्टनर शेअर इन प्रॉफिट. फॉर्म्युला दिला होता की तुम्हाला, तो दिला होता. त्याच्यावरनं मग बाय काय लिहायचं इथं, पीएल सस्पेन्स अकाउंट. ह्याला आपण काय लिहायची, नोट. नोट तयार करायची. इथेही नोट तयार करायची असती. हे पण नोट वरनं झालं. हे सगळी कारणे, ह्या सगळ्या कारणांच्यामुळे कॅपिटल काय होतं, इन्क्रीज होतं. सगळे म्हणून असं लिहून ठेवलंय मी. इकडच्या कारणाने डिक्रीज होतं. शेअर इन प्रॉफिट कळालं, तो जितके महिने बिझनेस मध्ये राहिला, जिवंत होता, काम केलाय, त्याच्यानंतर तेवढ्या कालावधीचा प्रॉफिट मधील हिस्सा, प्रॉफिट मधील हिस्सा तो त्याला द्यायचा आहे. मग तो त्याला दिल्यावर त्याचं कॅपिटल तेवढ्याने वाढणार. ही पण बाहेर वर्किंग नोट आहे. ही पण वर्किंग नोट आहे. कुठेपर्यंत झालं, इथंपर्यंत झालं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ह्या डिसिजन पार्टनरनी बिझनेस मध्ये कॅपिटल इन्व्हेस्ट केले, कॅपिटल घातलंय. मग बिझनेस त्याला काय देणार, इंटरेस्ट देणार. ही ऍडजस्टमेंट ह्याला आली आहे, फायनल अकाउंटला आली आहे. आणि फायनल अकाउंटला आपण कॅपिटल मध्ये ऍड करत होतो. ऍड करत होतो म्हणजे कॅपिटल वाढवतच होतो. तिथं ऍड, इकडे क्रेडिट. तिथं ऍड, इथं क्रेडिट आहे. म्हणजे कोणी कोणाला व्याज दिलं, बिझनेसनी पार्टनरला दिलं. पार्टनरचं कॅपिटल वाढणार. त्याचा बाणच वर करून ठेवलाय मी इथं, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता तुम्हाला हे तर नक्की कळेल, सॅलरी आहे आपली, कमिशन टू पार्टनर. बिझनेस मध्ये काम केल्याबद्दल त्याला सॅलरी किंवा कमिशन द्यायची. हा, ती किती द्यायची, पर मंथ किती आहे बघायचं, इनटू तो बिझनेस मध्ये किती राहिला बघायचं. कळलं का, पर मंथ. समजा तुला सॅलरी आणि वेजेस वर्षाचा दिला असेल तर त्याला भागिले 12 कर. पर मंथ दिला असेल ओके ठीक आहे, पण इयरली दिला असेल तर त्याला काय करावं, इयरली कळतंय ना, इयरली दिलं असेल तर त्याला भागिले 12 करायचं. आणि तो किती महिने राहिला बिझनेस मध्ये, मगाशी किती काढलं होतं आपण, 9 महिने. तर एकदा एक चर्चेला आले तर तेवढंच. पर मंथ किती आहे बघायचं, इंटू 9 करायचं, एवढं घ्यायचं. पर मंथ इंटू 9, 9 मंथ्स तो बिझनेस मध्ये होतो, लेस दॅन 1 इयर. ठीक आहे, हे झालं. बाय सॅलरी ऑब्लिक कमिशन. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट हा तुम्ही सांगायचं कुठला येतो. तुम्हाला मी सांग, रिव्हॅल्युएशन अकाउंट काढायचं असतो. त्याच्यात आपण काय करणार, तिघांना प्रॉफिट वाटणार. तिघांना ए बी सी. त्यातल्या कोणाचा प्रॉफिट इथे घ्यायचा, डिसिजन पार्टनरचा प्रॉफिट इथे घ्यायचा. हे बघ, हा प्रॉफिट वेगळा, हा प्रॉफिट वेगळा, हा प्रॉफिट वेगळा. घरी जाऊन गोंधळ करून घ्या. हा प्रॉफिट लायबिलिटी साइडचा, लायबिलिटी साइडचा. हा शेअर इन प्रॉफिट. शेअर इन प्रॉफिट म्हणजे तो किती महिने बिझनेस मध्ये राहिला त्या काळातील प्रॉफिट. हा, आणि हा कुठला, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. रिव्हॅल्युएशन अकाउंट काढतो ना आपण, म्हणजे नाही पडला तर मला काढून दाखवावा लागला. हा रिव्हॅल्युएशन अकाउंट. क्रेडिट साइड जड आहे, ती डेबिटला घेतली. इथं प्रॉफिटचं वाटप केलं. इथं काय ते टू रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. त्यात ए बी आणि सी हा एक्सपायर झालाय, मग ह्याचा प्रॉफिट तेवढा तिथे घ्यायचा. कळालं का आता, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. आणि रिव्हॅल्युएशन लॉस झाला तर इकडे येणार, इथे येणार ना रिव्हॅल्युएशन लॉस. एका अकाउंटच्या डेबिटला तर दुसऱ्याच्या क्रेडिटला, तसं चाललंय. आता एकच शिकवतो, लॉस आला की इकडे घ्या. लक्षात आलं आता. ह्याचा कोणाचा लॉस घ्यायचा, सगळं घ्यायचं नाही. हा घ्यायचा. हा सी गेलाय ना, सी एक्सपायर झालाय, मग सी चा तेवढा इकडे घ्यायचा. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रॉफिट. रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात प्रॉफिट झालं बघा. एवढे आयटम, काही एकही वाढणार नाही, एवढेच येणार. और लिमिटेड ट्रान्झॅक्शन आहे, एवढेच येणार त्याच्यात, बाकी काही येणार नाही. बर, हे एवढी कारणं झाली की ज्याच्यामुळे कॅपिटल वाढतं, क्रेडिटेड होतं. आपलं मेसेजचं सांगितलं तुम्हाला बोलायच्या आधीच, सगळाच विषय नील झाला तो. आता डेबिटेड काय काय होणार, ज्याच्यामुळे कॅपिटल कमी होतं. ज्याच्यामुळे कॅपिटल कमी होतं, याचा महत्त्वाचा पहिला पॉइंट, ऍसेट साइडला पीएल असेल बॅलन्स शीट मध्ये, जुन्या बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला पीएल असेल तर इट इज कॉल्ड लॉस. लॉस मुळे कॅपिटल कमी होतं, मग टू पीएल अकाउंट कंसात
लॉस. कोणाचा शेअर काढायचा त्यातनं? त्या डिसीजड पार्टनरचा शेअर काढायचा. कोणाच्या उलट आहे? हे बघ, हा प्रॉफिट लायबिलिटी साइडचा, हा लॉस. सगळं थेरीत लिहून दिलंय मी. हा लॉस. लॉसमुळे कॅपिटल कमी होतं. अजून दोनच मुद्दे घेऊया. चौथा एक आहे पण नको, तो येऊ शकत नाही. 2 ड्रॉइंग्स आणि 2 इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. या दोन कारणांच्यामुळे कॅपिटल कमी होतं. कसं काय? ड्रॉइंग्स म्हणजे काय? व्यवसायात पैसे उचलले, व्यवसायात एक 40,000 विड्रॉ केले तर तुमचं कॅपिटलचा बॅलन्स काय होणार? कमी होणार. ह्याला प्रूफ पाहिजे. फायनल अकाउंटला कॅपिटल मध्ये ड्रॉइंग वजा करत होतो. कॅपिटल मध्ये ज्या ज्या गोष्टी आपण वजा करत होतो त्या डेबिटला येतात आणि ज्या ज्या गोष्टी ऍड करत होतो त्या क्रेडिटला जातात. एवढंच असतं. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणजे काय? उचललेल्या पैशावरील व्याज. पार्टनरनी बिझनेस मधून पैसे उचलले, मग पार्टनर बिझनेसला इंटरेस्ट देणार. कोण कोणाला इंटरेस्ट देणार? पार्टनर बिझनेसला इंटरेस्ट देणार. मग पार्टनरचं कॅपिटल तेवढ्याने कमी होणार. पार्टनरकडे बघायचं, बिझनेसचं काही नाही झालं, पार्टनरचं कॅपिटल कमी होणार म्हणून पार्टनर डेबिटला येणार. या सगळ्या गोष्टींच्यामुळे कॅपिटलची व्हॅल्यू कमी होते. बस एवढ्याच गोष्टी आहेत. हा, आता काय करा, क्रेडिटची बेरीज करायची ऑलवेज. ती डेबिटला घ्यायची आणि इथं फरक काढायचा आणि तो फरक काय करायचा? एक्झिक्युटर्स लोन अकाउंट, एक्झिक्युटर्स लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं. एवढा फरक दररोज काढायचा आहे आपण. आणि ह्याच्या वर काय काढायचं? ह्याच्या वरच्या साईडला रिव्हॅल्युएशन अकाउंट काढा. आणि समजा एखाद्याकडे तर रिव्हॅल्युएशन प्रॉफिटच तयार केला असेल तर फक्त डिसिजड पार्टनरचा शेअर काढायचा प्रॉफिटचा, त्याचं इथं पोस्टिंग करून टाकायचं आणि नुसतं हा अकाउंट काढायचा. आणि त्याला गरज असलेले कॅल्क्युलेशन्स आहेत की बाबा, कमीत कमी 3 तरी आहेत बघ, ठरलंय. त्याच्यापेक्षा जास्त किती असतील ते असतील. या इंटरेस्ट ऑन कॅपिटलला पण कॅल्क्युलेशन आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगला कॅल्क्युलेशन आहे, या दोघांना कॅल्क्युलेशन आहे. पर्सेंटेज देतात आणि तो बिझनेस मध्ये किती महिने राहिला? 9 महिने. आजचा हिशोब 9 महिन्याचा आहे. 9 महिन्याचं काढायला लागणार. पर्सेंटेज म्हणजे कॅपिटल, ऐका नीट फॉर्म्युला सांगतो, कॅपिटल इंटू पर्सेंटेज इंटू पिरियड. कळालं का? पिरियड 9 मंथ्स. पर्सेंटेज 5%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल शक्यतो 5% असते. काय सांगितलं? कॅपिटल इंटू पर्सेंटेज इंटू पिरियड. कॅल्क्युलेशन आहे बघा. म्हणून तर मी फिक्स हे करून घेतो तुम्हाला. ह्यातनं तुम्ही बाहेर या, लवकर पाठ करून टाका. हे समजून सांगितलं आज. त्यातनं कुठला मुद्दा हवा असेल तर बोलू शकता. हा इकडं कसं का, हा इकडं कसं नाही. लक्षात आलं का? बघा, कॅपिटल वाढवणारे घटक इकडं पोस्टिंग आणि कॅपिटल कमी करणारे पोस्टिंग डेबिटला. आणि ऑलवेज कुठली साईड जवळ असती? क्रेडिट. नक्की ती डेबिटला घ्यायची, हा फरक काढायचा, तो इथंच टाकायचा. आणि तुम्ही रुलिंग करताना काय करा, खालच्या साईडला हे घेऊन जाणार. हे काय भरत नाही कधी, हे भरत नाही. इथं 3-4 आयटम असतात. ही साईड असती, ही साईड भरलेली असते. मग तुम्ही काय करा, हे घेऊन जाणार खाली ह्या साईडला जरा मोकळं. इथं वरती 4 आयटम, जास्तीत जास्त मॅक्झिमम 4 आयटम्स डेबिट साईडला. क्रेडिट साईडला 7-8 आता आहेतच, 8-9 आहेतच आता. एवढे इथं पोस्टिंग झालं. या त्रास देणारा आयटम गुडविल आणि हा पीएल सस्पेन्स त्रास देणारे आयटम आहेत. आत्ताच सांगितलं. त्याचं जेव्हा कॅल्क्युलेशन चालू असेल तेव्हा सगळं थांबवायचं आणि फळ्यावर बघायचं. कॅल्क्युलेशन पोस्टिंग तुम्ही पाठ करून शिकालो, कॅल्क्युलेशन जमायला नको का? कॅल्क्युलेशन जमलं तर इथं अमाऊंट घेणार आणि ही बरोबर आहे तर एक्झिक्युटिव्ह लोन येणार. त्यामुळे हे महत्वाचं आहे. इथं एवढाच लेक्चर आहे त्याच्यावर. बाकी डेथ ऑफ पार्टनर मध्ये काय नाही. रिकॉन्स्टिट्यूशन तिन्ही टॉपिकना शब्द आहे. पुनर्रचना करायची, रेशो चेंज होतो म्हणून रिकॉन्स्टिट्यूशन म्हणायचं. हा शब्द नव्हता इतके दिवस टॉपिक 12वीच्या सिलेबसला. आम्हाला कसं होतं, ऍडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप फर्म असं होतं बघा नाव. अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप फर्म, त्याच्यामध्ये ऍडमिशन, डिसॉल्युशन, रिटायरमेंट, डेथ, ते सगळं डिसॉल्युशन फर्म असं होतं पूर्वीचं. आता हे नवीन शब्द आणले ते रिकॉन्स्टिट्यूशन ह्या तिघांसाठी, रिटायरमेंट, डेथ आणि ऍडमिशनसाठी. इथं हा टॉपिक एवढा आहे. आता कुठलं कॅल्क्युलेशन राहिलंय, काय राहिलंय का बघू आपण आता बाकीचं. लक्ष द्या. क्वेश्चन 6 पेज 197. सिस्पेन घ्या. कॅपिटलला 1 नंबर. जसं काय पूर्ण प्रॉब्लेम सोडवायचा असं वाचतो. कॅपिटलला 1 नंबर. ऍसेट साइडला कॅश आहे, त्याला 2 नंबर. ऍसेट साइडला कॅश आहे, त्याला 2 नंबर. तीन नंबरला जनरल रिझर्व. 3 नंबरला जनरल रिझर्व. काही बदलत नाही, सेम ऍडमिशन सारखं. हे 3 पोस्टिंग झाल्यावर बाकीची सगळी बॅलन्स शीट काय करायची, आपल्या बॅलन्स शीटला उतरवून घ्यायची, कॉपी करायची. आपण करत होतो तसंच. ऍडजस्टमेंट खाली पहिलं वाक्य वाचा. खाली केशव डाईड ऑन 31 जुलै 18. चला अंतर काढून दाखवा.
31 जुलै म्हटलंय, आपलं ओपनिंग डेट एप्रिल असते, एप्रिल जून जुलै 4 महिने, मग तिथं 4 मंथ्स लिहा 31 जुलै जवळ. म्हणजे तो त्या वर्षात किती महिने होता? 4 महिने. 4/12 करायचं 4/12 करायच्या वेळेत, कॅल्क्युलेशनच्या वेळेत. आणि असं काढायचं बघ, डेटची तारीख कळाली की तिथल्या तिथं कॅल्क्युलेशन करायचं. 4 महिने होता, जर लागेल तिथं बघू आपण. त्याच्यानंतर क्रेडिटर्स हॅव इन्क्रीज्ड बाय 10,000. क्रेडिटर्सला टिक मार्क करा. क्रेडिटर्स 10,000 नी वाढले. क्रेडिटर्स 10,000 नी वाढले म्हणजे आपला खर्च आहे. डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि ऍड टू क्रेडिटर्स. डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट खर्च आहे ना, तुझं देणं वाढलं. डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि ऍड टू क्रेडिटर्स. ऍड टू क्रेडिटर्स. तिथल्या तिथं पोस्टिंग लिहून घेतलं का नाही, बघत होता काही जण नुसती. क्रेडिटर्स वाढलंय म्हणजे आपला खर्च आहे. डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि ऍड टू क्रेडिटर्स. त्याच्यानंतर गुडविलला टिक मार्क करा, वरती 50,000 आहे, त्याचं करू आपण कॅल्क्युलेशन नंतर. हा, जे शक्य आहे आता ऑन दी स्पॉट सांगणं शक्य आहे तेवढं सांगतो ऍडजस्टमेंट लगेच. त्याच्यानंतर हा 2 इयर्स परचेस आहे बघा गुडविल. 2 इयर्स परचेस म्हणजे दुप्पट करायचं. गुडविलचं कॅल्क्युलेशन घरातनं बघून यायचं. आता फुकट शिकवलेलं नाहीये, 3 एक्झाम्पल घेतले, सोपं आहे तिथंही, ते घरातनं बघून यायचं. त्यानंतर त्या ऍडजस्टमेंट नंबर 3 मध्ये शेवटचा शब्द जरा वाचा, काय म्हटलंय बघा. केशव शेअर इन इट वॉज टू बी गिवन टू हिम. केशवचा शेअर आहे तो त्याला द्या. कशातला शेअर? प्रॉफिट मधला. प्रॉफिट मधला. हे काय खाली तिसरी ऍडजस्टमेंट कोणाची आहे? दी प्रॉफिट्स ऑफ दी प्रिसिडिंग 5 इयर्स वेअर. म्हणजे हे प्रॉफिट तुम्ही गुडविललाही वापरायचे आणि शेअर इन प्रॉफिटलाही वापरायचे. ह्यालाही वापरायचे आणि ह्यालाही वापरायचे. शेअर इन प्रॉफिटलाही वापरायचे. ते प्रॉफिट ते किती वापरा म्हणतात तेवढे वापरायचे त्यातले प्रॉफिट. म्हणजे एकच डेटा दोन्हीकडे वापरायचा. ओके. चौथी ऍडजस्टमेंट तुम्हाला जमेल. लूज टूल्स अँड लाईव्ह स्टॉक वेअर व्हॅल्यूड 80,000 120,000 रिस्पेक्टिव्हली. कोण सांगतंय लूज टूल्स? लूज टूल्स म्हणजे स्पेअर पार्ट्स. वरती 50,000 आहे, इथं 80,000 आहे. ऍडजस्टमेंट मध्ये ऍप्रिशिएशन झालं. ऍप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट काय होणार? ऍड टू ऍसेट. आठवतंय का ऍडमिशन? फार काही दूर नाही झालं. ऍड टू ऍडमिशन, ऍड टू ऍसेट आणि सेकंड इफेक्ट क्रेडिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. आणि मला लाईव्ह स्टॉकचं सांगा की त्यालाही ऍप्रिशिएशन, सेम ऍडजस्टमेंट. ऍसेट मध्ये ऍड करायचं आणि क्रेडिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. ओके. जे जमतंय ते एक्सप्लेन करतो आत्ताच्या आत्ता. पुढची ऍडजस्टमेंट बघा, आरडीडी आहे. डेटर्सला टिक मार्क कर. डेटर्सला 1,50,000 आहे. आरडीडी ची तरतूद किती करायची? आरडीडी ची तरतूद 10,000 लेस फ्रॉम डेटर्स आणि सेकंड इफेक्ट डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. आता पुढची ऍडजस्टमेंट आहे जमती ते इथं सांगतो. कमिशन ₹2,000 पर मंथ वॉज पेएबल टू केशव. आत्ताच बोललो होतो ना, पर मंथ दिलं तो किती महिने राहणार आहे बिझनेस मध्ये? 4. मग तिथे इंटू 4 करून ठेव. इंटू 4 म्हणजे त्याला किती द्यायचं कमिशन? फक्त 8,000 द्यायचं. 8,000 कमिशन द्यायचं म्हणजे त्याचं कॅपिटल तेवढ्याने वाढणार. कॅपिटलच्या क्रेडिटर इथं आहे का, इथं आलं म्हणून लेक्चर देऊन ठेवलंय. लेक्चरचा आज जरा लेक्चर जास्त क्लिअर केलं, कोणाचं वगैरे कशाने काय ते कळालं का. हे 4 मंथ आहे आणि तो बिझनेस मध्ये किती महिने राहिले? फक्त 4 महिने. मग आता इथं 2,000 पर मंथ इंटू 4 एवढं करायचं, लिहून टाकायचं 8,000. ओके. पुढे काय म्हटलंय? प्रॉफिट फॉर 18-19 वॉज एस्टिमेटेड ॲट ₹45,000. केशव शेअर इन इट अप टू द डेट ऑफ डेथ वॉज गिवन टू हिम. या शेअर इन प्रॉफिट आहे हा. या शेअर इन प्रॉफिट त्याच्या मृत्यूच्या तारखेपर्यंतचा प्रॉफिट त्याला द्या असं म्हणतात ते. तेव्हा कुठे आहे? केशव शेअर इन इट. इन इट म्हणजे प्रॉफिट मधील हिस्सा. कुठल्या तारखेपर्यंतचा? अप टू द डेट ऑफ हिज डेथ. अप टू द डेट ऑफ हिज डेथ म्हणजे 31 जुलै पर्यंतचा प्रॉफिट मधील हिस्सा त्याला द्या. एकूण प्रॉफिट किती समजलं त्यांनी? 45,000. 18-19 त्याच्या बेसिसवर काढायचं. त्याच्या बेसिसवर हे पण कॅल्क्युलेशन आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन आहे ते उद्या प्रॉब्लेम मध्ये होईल. 2 कॅल्क्युलेशन तुम्हाला उद्या करायला लागणार. 2च. एक गुडविलचं आणि एक शेअर इन प्रॉफिटचं. बाकीचं पण तिथल्या तिथं करू की. कमिशनचं कशाला तिथं करतोस बाहेर? इथंच लिहूया की बाहेर कमिशन म्हणून लिहूया आणि इथं 2,000 गुणिले 4 करूया. जनरल रिझर्व वाटायचं माहितीये काय? ह्याचा शेअर काढायचा आहे या माणसाचा. हा केशवचा शेअर सांगा रे. रेशो किती आहे बघ?
सांगायचं राहिलंच की 5 3 2 त्याच्या छेदात 10 लिहा. 5 3 2 डिवायडेड बाय किती येणार आहे सगळ्यांना 10. इथं बघा 5 3 2 डिवायडेड बाय 10. केशव कडेला आहे ना 2/10 येणार. कशाला 2/10 करताय बघ. सगळं करत असताना कितीला शेअर काढा त्याचा 1/5 न काढा. लक्षात आलं का तेवढ्या एकट्यापुरतं करायचं 1/5 लहान करून घ्यायचं हे लक्ष होतं का त्यावेळेला मी करताना 2/10 हे ओरिजिनल आहे. त्याला मिनिमाइज किती केलं 1/5 केलं 1/5 म्हणजे जिथं जिथं तुला शेअर काढायचा त्याचा त्या माणसाचा केशवचा तिथं 1/5 म्हणजे फक्त 5 ने डिवाइड कर. GR च्या तिथं वगैरे आहे ना वाटप करायचं आहे तिथं प्रॉफिट काढायचं इकडं. प्रॉफिटला काय आपण रेशो वापरू त्याचा काही विषय नाही आहे. पण लक्षात आलं का उद्या 2-3 प्रॉब्लेम झाले की नाही एकूण 2-3 प्रॉब्लेम झाले की तुम्हाला काय टॉपिक आहे कळेल. पण तुमची सुटका गुडविल पासून होणार नाही बघा. एक वेळ शेअर इन प्रॉफिट सोपं पडेल तुम्हाला. शेअर इन प्रॉफिटचा फॉर्म्युला पाठ करून टाकायचं. शेअर इन प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे ॲव्हरेज प्रॉफिट किंवा करंट इयर प्रॉफिट इनटू पिरियड इनटू डिसीज्ड पार्टनर शेअर होतं ना. आज घरी जाऊन काढून बघा काल काय बघितलेलं दिसत नाहीये. फॉर शेअर इन प्रॉफिट पण बरं पडेल तुम्हाला. पण गुडविल मध्ये व्हरायटी आहे गुडविल मध्ये. आणि गुडविल मध्ये चूक झाली की ते एक्झिक्युटर लोचा हा फरक चुकतो. कारण इकडची अमाऊंट चुकली की हा फरक जातो ना. त्यामुळे मी सांगतोय तुम्हाला गुडविल त्रासदायक आहे. त्याच्या मात्र लक्ष द्या. व्हरायटी काय काय होईल ती बघू आपण काय काय होतील. आता उद्या हा मी प्रॉब्लेम घेणार उद्या. आता रुलिंग झालंय ना. रुलिंग हे आता सध्या दरवेळेचं रुलिंग आता पुढचे रुलिंग सांगतो थांब जरा. म्हणजे उद्या जर झालं शक्यतो 3-4 गणित अशीच घेणार आहे. नंतर मग फुल गणित सुरू करू. बघतो मी माझ्या प्लॅनिंगला जातो. कारण मागच्या वर्षी हा टॉपिक नवीन सिलेबस मागच्या वर्षी आलाय. मागच्या वर्षी सिलेबस नवीन आला आणि परीक्षाच झाली नाही. सगळं गुंतच त्यातच राहिलो. मार्क कोणाला कितपत नवीन सिलेबस हे झालाय ठेपलाय काय कळालंच नाही. पहिलाच वर्ष होतं मागचं. परीक्षा कुठं झाली. आता तुमचं वर्ष पहिलं तुमचं पहिलं वर्ष म्हणजे जी काय ट्रायल होईल ते तुमच्यावर होणार. हा कोणीही गणित सोडवायचं नाही घरी.